तालुक्यातील न्यू गोल्डन जिमची यशस्वी वाटचाल। मंडणगड तालुक्यातील न्यू गोल्डन जिमने कमी कालावधीत यशस्वी वाटचाल केली आहे। या जिमचे मालक व मुख्य कोच निहाल सय्यद असून खरोखरच यशाकडे वाटचाल करत आहेत। तरुण पिढीने व्यसनाधीन न होता व्यायामाचे व्यसन लावावे, जेणेकरून आपले शरीर सुदृढ व निरोगी होईल। तसेच वयोवृद्धांनीही व्यायाम करून आपले शरीर सुदृढ ठेवण्याची गरज आहे। या जिममध्ये नॅशनल तसेच इतरही पदक मिळवलेले खेळाडू आहेत। तसेच सध्या कमी वयात उगवते तारेही निर्माण होत आहेत। आज आपण गोल्डन जिम मध्ये आहोत। कोच आहेत निहाल सय्यद आपल्याबरोबर। खरोखरच कमी कालावधीत जिमने चांगली प्रगती केलेली आहे, काय आपण सांगाल? नमस्कार, मी निहाल सय्यद, न्यू गोल्डन जिमचा ओनर प्लस प्रेप कोच। आपल्या जिमचा एवढंच मोठं आहे की आजकाल तरुण पिढी आहे ती व्यसनाधीनकडे वळत आहे। तर आमचा एकच मोठो असतो की व्यसनाधीनकडे न वळता चांगल्या प्रकारे व्यायाम करावा, फिटनेस ठेवावी, हेच आमचा एक मोठो असतो। परत ह्या जिममधून एक मोठमोठे असे बिल्डर होऊन गेलेले आहेत। तसंच सागर साप्ते एक नॅशनल बॉडी बिल्डर आहे, वेट लिफ्टरमध्ये झालेत। आणि काही जण असं बोलतात की घरात बसून वर्कआउट आम्हाला करता येत नाही कारण की आमचं वय झालं आहे। ह्याचं मी एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगू शकतो की आपल्या जिममध्ये असे 3 असे चांगले असे व्यक्तिमत्व आहेत की वैभवदा असेल, रसाचं असेल किंवा अनिल असेल, हे 40+ आहेत। आज मला सांगायला आनंद आहे की वैभवदादा जे आहेत ती बेंच प्रेसला किंवा कुठचाही वर्कआउटला 100च्या पुढे ते वेट मारतात। फक्त एवढं सांगू इच्छितो की एज इज जस्ट नंबर। जर तुमच्या मनात जर ध्येय आणि जर चिकटे असेल तर काही शक्य होऊ शकतं। तर गेल्या 3 वर्षापासून मी स्वतः बॉडी बिल्डिंग करत आहे। सागर साप्ते असतील तर आम्ही ह्या मंडणगडमध्ये आणि आपल्या जिमसाठी आम्ही मेडल दोघांनी मिळून आणलेले आहेत। आणि आता आम्ही एक नवीन चेहरा, एक उभारता चेहरा बोलतो, त्याला उगवता तारा आपण बोलू शकतो, सूरज यादव उर्फ गोट्या। तर त्याला मी आता माझ्या अनुभवातून किंवा सागर साप्ते यांच्या अनुभवातून मी आता त्यांना तयार करत आहोत। आणि लवकरच आम्ही स्टेजवर घेऊन मंडणगड तालुक्याचं आणि आपल्या जिमचं नाव उज्ज्वल कसं करतात हे माझा खरंच प्रयत्न असेल। आणि या छोट्याशा तालुक्यामध्ये मी एवढंच प्रयत्न करत आहोत की आपली जी युवा पिढी आहे किंवा आपले जे मुलं असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी माझा प्रयत्न एवढंच असेल की ते फिट कसे राहावे, चांगली शारीरिक क्षमता किंवा शारीरिक योगदान कसं असेल एवढंच माझं ध्येय असेल। बस।